अमरावती जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे औचित्य साधून 1 जुलै या कृषी दिनी जिल्ह्यातील 14 प्रगतिशील महिला शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले। वरुड शहरातील एका गोडाऊनमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांनी दाढ टाकून रेशनच्या तांदूळाचे 80 कट्टे जप्त केले। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते असल्याचे आव आणून अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता पुत्रांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावती शहर पोलीस दलातून 3 वर्षापूर्वी निवृत्त जमादाराने सोमवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून वर्तवला। अमरावती जिल्ह्यातील नवसारी लालखडी मार्गातील सितारा कॉलनी लेआउटमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने दाढ टाकून पर्दाफाश केला। अमरावती जिल्ह्यात तेलबिया उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। यामध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातून तेलबिया प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी व प्लांट उभारणीच्या खर्चावर 33% अनुदान दिले जाणार। या योजनेमुळे तेलावर आधारित स्थानिक उद्योगांना नवे बळ मिळणार असून याद्वारे युवकांच्या हाताला रोजगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। अमरावती शहरातील साईनगर स्थित हॅपी किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी 2 जून रोजी ग्रँड ओपन हाऊसचा सत्कार सोहळा आयोजित केला गेला होता। हा कार्यक्रम शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता। अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात होताच साचलेल्या पाण्यातून डेंग्यू आजाराने डोकेवर काढले। जिल्ह्यात जानेवारी ते सद्यस्थितीपर्यंत 618 रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप कार्यालय आदी विभागाद्वारे वेळोवेळी याबाबत जनजागृती केली। शिवाय नमुने घेण्यात येऊन तपासणीला पाठवले। अमरावती जिल्ह्यात ग्रामविकास विभागाने 17 जूनला जाहीर केलेल्या सुधारित सरपंच आरक्षणानुसार अनुसूचित जाती जमातीनामा प्रव सर्वसाधारण प्रवर्गात 725 ग्रामपंचायत मधील महिला राखीव पदांसाठी 7 व 8 जुलै आरक्षण सडक काढण्यात येणार। तसे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी मंगळवारी निर्गमित केले आहेत। यामध्ये संबंधित तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले तर एसडीओ हे नियंत्रण अधिकारी राहतील। परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीचे अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष असून पांडुरंग नगरचे रहिवासी यामुळे त्रस्त आहेत। नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य अनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या गौरव चांदणे यांनी 27 जून ते 7 जुलै दरम्यान बर्मिंगहॅम अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक पोलीस गेम्समध्ये भारतीय पोलीस संघाला वैयक्तिक रौप्य पदक प्राप्त करून दिले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मागील महिन्यात अपात्रतेची नोटीस बजावली होती। त्यानंतर आता बँकेतील सत्ताधारी गटाचे संचालक आनंद काळे यांना विभागीय सहनिबंधकांनी 27 जून रोजी अपात्रतेची नोटीस बजावली। या संदर्भात त्यांना 14 जुलैपर्यंत खुलासा सादर करण्याबाबत आदेशात नमूद आहे। गुरुकुंज मोजरी येथे आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर नतमस्तक होऊन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पंढरपूर प्रचार यात्रेचे प्रस्थान अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने झाले। यावेळी गुरुदेव भक्त उपस्थित होते। भुक्तागड महिला आध्यात्मिक मंडळाच्या महिलांची दिंडी मानववंदना स्वीकारून पालखीचे वरखडकडे प्रस्थान झाले। यामध्ये अनेक भाविक सहभागी झाले। दामणगाव रेल्वे येथे विपरीत परिस्थितीत आणीबाणीच्या काळ अशा खडतर स्थितीत 7 दशके संघर्ष करून विदर्भात अरुण अडसर यांनी शिस्तबद्ध कार्यकर्ते घडवले। त्यांच्यामुळे आज भाजपाला चांगले दिवस आले असून त्यांच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठाने त्यांच्याकडे विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली। अशा शब्दामध्ये त्यांच्या दीर्घायुष्याची कामना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच राज्यातील मंत्रिमंडळाच्या भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण अडसर यांचा जन्मदिन 3ही तालुक्यामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला।